आई मी काही मदत करू का? नको, माझं मी करते. आई तुम्ही माझ्यावर रागवलायत ना? आई आई कधी आपल्या मुलाशी बोलणं सोडते वय? का तिचं प्रेम आटतं? आई मला लहानपणापासून ना आईचं प्रेम मिळालंय ना आजोळची माय. मी खरंच लई नशीबवान आहे की मला तुमच्या रूपात आई मिळाली आणि तुम्ही आहे की अशा रुसून बसल्या. प्लीज माझ्याबद्दल असा राग धरू नका. अगं पोरी, तुझ्यावर राग धरायचं काय कारण आहे? तू मनानं लई चांगली आहेस ग. पर कुठं कावा थांबायचं ना हे बी कळालं पाहिजे. तू इरूला लोकांच्या मैत्रीला ये म्हणून सांगतीयास, आशान तो राजकारणात गेला म्हणजे? आई पण वीरूने तुम्हाला शब्द दिलाय ना की तो राजकारणात कधीच येणार नाही म्हणून. मग तुमच्या मनात परत परत तोच विचार का येतोय? अगं पोरी, राजकारणी आपूसारखं असते अगं. अगं एकदा का त्याची सवय लागली ना तर कशाचं भान राहत नाही. चांगल्या माणसाचं राजकारण नाही. पण आई अगं पोरी, या राजकारणानं या घराचा करता पुरुष घालवलाय ग. अगं जवळ आपण आपल्या जवळचं काय गमवत नाही ना तवर आपल्याला त्याची झळ नाही लागत पोरी. अगं आयुष्यात एकदा पळून घेतलं म्हटल्यावर दुसऱ्यांदा विचार केलाच पाहिजे ना. या राजकारणातून कुटुंबाला काहीच मिळत नाही. मिळतो तो फक्त मोठेपणा. या मोठेपणाची हाव समजसने असते अगं. आता आपल्या घराला एवढा मानपान हाय, एवढा मोठेपणा हाय म्हटल्यावर अगं अशा मोठ्या घरात समजा लोकांनी जुळवून घेता आलं पाहिजे ना. इथं प्रत्येकाची तरा वेगळी असते. आता तू असा कांचनच्या बाबतीत खोळसळपणा करायची काय गरज होती? आई पण तर नाटक करत होत्या. अगं तिनं नाटक केलं म्हणून आपण ते समद्यांच्या समोर आणलंच पाहिजे का? म्हणजे तुम्हाला हे सगळं माहित होतं? अगं पोरी, कवा कवा काही गोष्टी माहित असून बी माहित नसल्या की दाखवावे लागते. ते कुटुंब सांभाळताना ना प्रत्येकाच्या कलाने घ्यावं लागतंय. आपला अहंकार बाजूला ठेवून वागावं लागतंय. हे जर तुला जमलं ना तर तू हे घर चांगल्या पद्धतीने सांभाळशील बघ. थोडं अवघड आहे घे वागणं पोरी. तू ठरवलंस ना तर नक्की वागशीलस. आई आता तुम्ही एवढ्या प्रेमानं मला समजावलं आहे म्हणल्यावर मी ते जुळवूनच घे. तुम्ही काळजी करू नका. मी हे घर चांगल्या पद्धतीनं सांभाळ. आणि आता माझी आई माझ्या सोबत आहे म्हणल्यावर मला चिंता करायची काय गरज? मी तुझी आई आहे म्हणूनच कायम तुझ्या सोबत आहे. बर जा आता, दुसरा काय विचार मनात आणू नकोस. जाऊन झोप. वय तुमचा एवढाच विश्वास आहे ना वीरूवर, मग मी त्याच वीरू समोर जाऊन तुमचा खरा चेहरा दाखवीन. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे फाडून तुमचा माज धुळीला मिळवेन हे चॅलेंज आहे माझं. माझे कपडे कुठे दिसना झालेत ग? घरात न घेऊन आले होते. त्याच्यात कशी काय नाही? पियू, तू ना आता जरा बघून काम करायला शिक. काकींची कपडे अशी कशी बाजूला राहिली बरं? डॉक्टर आता आलाच आहात तर कणकणीवरचं एखादं इंजेक्शन तरी द्या काकींना. साप आलाय, साप! पृथ्वी आतमध्ये साप आलाय रे. काकी साप आला आतमध्ये. अहो ती नाही, पण तुमचा पाय बरा झाला की. ज्या पोरीला मी माझ्या दारातलं पाय पुसणं करायला बघतेय ती या घरात तोरणाची जागा घ्यायला बघतेय. मी हे होऊ देणार नाही. डोक्यावर चढायच्या आत तिला माझ्या टाचेखाली आणली पाहिजे. आता तिचा अपमान करून तिला त्रास देऊन तिची लायकी दाखवून देणं ह्यात मजा नाही. तसं केलं तर ती माझ्यावर बी कुरगुड्या करायला बघल. आता तिच्या नवऱ्याची आणि त्याच्या आईची लायकी काय आहे हे दाखवून दिलं तर तिला तिची लायकी आपोआप कळेल.
दीपा, अगे दीपा, वायच पाणी आण बाई प्यायला. चांगली ऑर्डर सोडतेस की ग? अगं काय नाही, वायस रानात ना आली ना, म्हटलं बसावं. बाईच बसावं, आराम करावा. घरची कारभारी नाहीस का अशा ऑर्डरी सोडायला? दीपे, तुला काही दुसरी कामं नाही आहेत का? हिनं सांगितलं लगेच पाणी घेऊन आली असते. आता हाय का काकी, मी पडले कामवाली. आता मला जी कामं सांगणार ती मी करणारच ना. या घरात कुणी काय करायचं ते मी सांगणार. दीपा राहू दे, तुझा मी घेते पाणी. मी घेते म्हणजे उपकार करतेस का? 2 टाइम गिळायला मिळतंय ना, हेच नशीब समजायचं. रानात काय जाऊन आली, घरात 4 कामं काय केली म्हणजे घर चालवतोय असं नसतंय. अगं या घरासाठी, या घराचं नाव राखण्यासाठी 24 तास राबायला लागतं. तव्हा कुठं 4 चौघात नाव होतं. आणि हे सगळं मी करतेय. काकी, हाव पण एवढं काय झालं? आईने फक्त पाणी तर मागितलंय ना. ताण लागले ना हो तुला? हे पियू, काय ग एवढं नातात कुठे निघाल्यास? वीरू, हे काय चाललंय? काय झालं? या घरात काकी म्हणतील तसंच सगळं चालणार आहे का? पियू, काकीचा तुझा वाद झालाय का? अगं मी तुला सांगितलं. माझा कुणाशीच कायच वाद झालेला नाही, पण काकी जे काही वागतायत ना ते लई चुकीचं आहे. काय वागले त्या? वीरू, त्या वीरूला हे सांगितलं तर त्याला पटल का? आणि नाही पटलं तर पुन्हा त्यामुळे घरात वाद व्हायचं. अगं बोल की. हे बघ वीरू, मला एवढंच म्हणायचंय की आई आपल्याच घरात अशा का राहतात? घरातली सगळी कामं त्यांनी करायची, काकी जे काही म्हणतील ते सगळं ऐकायचं. मला नाही पटत हे. पियू, अगं आईचा स्वभाव आहे हा. हा नाही म्हणते की उगाच शब्दाला शब्द वाढवला ना की वाद होते ती. अरे मग काही दुसऱ्यांनी जसं वागवलं तसं वागायचं का त्यांनी? हे बघ पियू, हे घर जोडून राहावं ना म्हणून ती कुणाला दुखवत नाही. मान्य, आई कधीच कुणाला दुखवत नाही. आई दुखावल्या जातात ह्याचा कोणी विचार केलाय का कधी? आणि हे घर जोडून ठेवण्यासाठी का आईनेच नेहमी पुढाकार घ्यायचा? ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाला ह्याची जाणीव व्हायलाच पाहिजे. तू म्हणतेस ती पटतंय मला. अगं पियू, पण नाही वीरू, मी प्रत्येकाला ह्याची जाणीव करून देणार, मजे देणार.
या घरची कारभारीण अशी रडताना बघवत नाही मला. आई, अहो या घरातल्या सगळ्यात मोठ्या तुम्ही आहेत आणि तुम्हीच अशा रडताय. तुम्ही का नाही बोललात त्यांना? अगं मी तिला बोलली असते ना तर तिनं मनाला लावून घेतलं असतं. अहो आई, म्हणून काय असा अपमान सहन करत राहायचा? जाऊ दे ग, आपल्यासाठी हे घर महत्वाचं आहे का हे मान आणि अपमान? आई, आपल्यासाठी जेवढं हे घर महत्वाचं आहे ना तेवढाच तुमचा सन्मान. मला नाही त्याचं कौतिक, आणि कांचन जी काय बोलली ना त्याच बी मला काय नाही वाटलं. मग डोळ्यात पाणी का आलं तुमच्या? आई, मला मान्य आहे काकी या घरातलं सगळं काही सांभाळतात, पण त्याचा अर्थ असा नाहीये की त्या त्यांच्या मनाला येईल तसं प्रत्येकाला बोलतील आणि वागवतील. अगं ती तशी नाही वागत. आज तिचं काहीतरी बिन असलंय ना म्हणून तशी ती बोलली असेल. तुम्ही विषय बदलू नका आई, कारण त्यांना सत्य बदलणार नाहीये. या घरात सगळ्यांना समान वागणूक नाहीये हे कळून चुकलंय. मी आल्यापासून पाहते तुम्हाला आणि वीरूला हिथं राबताना. अगं आम्ही आपल्या घरासाठीच करतोय ना समजा ही. आई, अहो घरासाठी तुमचा जीव जसा तुटतो तसा दुसऱ्या कोणाचाच मी तुटताना पाहिला नाही. आणि ह्या घरासाठी जेवढ्या तुम्ही राबलात ना तेवढं दुसरं कोणीच राबलेलं नाही. आणि घरासाठी झटणारं बी मी तुमच्या एवढं कोणी पाहिलेलं नाही. आणि तरी बी तुम्हीच का अपमान सहन करायचा, आणि ते बी दीपा आणि निशाताई समोर. अहो उद्या चालून त्या बी तुम्हाला बोलायला लागल्या म्हणजे त्याचं काही नाही. आता हितनं पुढं तुम्ही कायच काम करायचं नाही, म्हणजे कोणी तुम्हाला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. अगं काम करायचं नाही तर मी मग काय करायचं? आराम करायचा. आजवर केलत ना तुम्ही सगळं, आता हितनं पुढं जे काही असेल ते मला बघू द्या. हे काय? आई, माझ्यावर विश्वास ठेवा. हे घर मी नाही तुटू द्यायचे. चल मी रानात जाऊन येते. अहो आई, मी म्हणलं ना की तुम्ही घरची कुठलीच कामं करायची नाहीत म्हणून, तरी बी. अगं बाई, अशी एका जागेत बसली ना तर लय अवघड होईल. समजी दुखणी वाढतील माझी. मला जेवढं होईल ना तेवढं मी करीन, बाकी करायला तू हायसच की. चल येते मी. होय. यो रक्तानं माखलेला शर्ट कोणाचा आहे? तो दादासाहेबांचा शर्ट आहे. मामा, अहो ते आई तो शर्ट घेऊन ते मगाशी तिथं बसल्या होय ना? कितीतरी वेळा त्यांना काय वाटलं आणि काय नाही वाटलं हे मनात दाबून ठेवून जगत आले आहेत त्या. मनाचा बांध मोकळा करायला एवढी एकच तर जागा आहे त्यासनी. कितीतरी माणसं या घरात हक्काने यायची जायची, आणि या घरात येणारा प्रत्येक माणूस या माऊलीच्या मायेनं भरून पावायचा. पण मग मामा, हे सगळं चित्र बदललं कधी? तो काळा दिवस उगवला
आणि सगळंच बदलून गेलं. होत्याचं नव्हतं झालं. या घराची कारभारीण मोलकरीण झाली. वहिनी, दादासाहेबांना कुणीतरी गोळ्या झाडल्या. आणि सगळं चित्रच बदलून गेलं. मामा, सुनबाई, मी या घरच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. या माऊलीनं आज पतूर लय नमतं घेतलंय. नाहीतर या घराचं नाव, दादासाहेबाचं नाव कधीच मातीला मिळालं असतं. मग आईने हे सगळं सहनच का केलं? कारण त्यांच्यावर संस्कारच तसं आहेत. अहो, तेव्हा सगळा देश इंग्रजांच्या विरुद्ध लढाई लढत होता आणि इकडं आपल्या भागात वहिनींच्या वडिलाच्या नावानं इंग्रज चळा चळा कापत होतं. पण मग आईकडे तर कधीच कोणी ये जा करताना दिसलं नाही. नाही, वहिनी साहेब त्यांच्या घरात सगळ्यात लहान. त्यांचे सगळे मोठे बंधू गेले. आता त्यांची भाची मंडळी आहेत, पण एवढा संबंध नाही. आणि जोवर संबंध होता ना, तोवर त्यासनी वहिनी साहेब इकडची एक सुद्धा गोष्ट कळून देत नव्हत्या. या घराला सर्वस्व मानलं त्यांनी. या घरासाठी त्या एवढ्या राबल्या आणि अजून राबतायत. म्हणजे आई एवढ्या मोठ्या घरातल्या असून बी इथं अशी कामं करतात. वय पोरी, आणि याच गोष्टींचा फायदा काकींनी उचलला. वय. पण मग मामा, मला ह्यात एक गोष्ट कळना झालीये की काकी का असं वागतात. त्यांना हे सगळं मान सन्मान पाहिजे ना, म्हणून. हो, पण त्यांना मिळतोच की सगळा मान सन्मान. आणि जर सगळं काही त्यांनाच हवं असेल तर ह्या दोघांनी इथं राहून अपमान सहन करण्यात काय अर्थ आहे? कारण वहिनी साहेब हे घर सोडून जाणार नाहीत. कारण त्यांनी त्यांच्या सासऱ्यांना म्हणजे तात्या साहेबांना तसा शब्दच दिलाय. आणि हे दोघं जर घर सोडून गेले तर कांचन वहिनी रस्त्यावर नाहीत काय येणार. म्हणजे काय नाही, समजेल तुला नंतर. नाही नाही मामा, जे काही असेल ते तुम्ही आत्ताच मला सांगा. पोरी, तू कुणाला सांगणार तर नाहीस ना? ही गोष्ट मी कुणाला बी सांगणार नाही. तुम्ही सांगा मला. कांचन वहिनींचं राजकारण फक्त दादासाहेबांच्या पुण्यामुळेच आहे. त्यांच्या मुलाला आणि बायकोला जर बाजूला काढलं तर यांना गाडीची किंमत मिळणार नाही. अच्छा, म्हणून या दोघांना पुढे येऊ न देता स्वतःचं महत्व राहावं म्हणून अशी वागणूक देतात काकी यांना. आता तुला कळलं बघ बराबर. पण हे ह्या दोघांनी कळत नाही ना. अगं पियू, हे सगळं घर, जमीन, अगं मालक आहे. कारभारी या घरचा तुझा नवरा विरू कारभारी आहे. काय? वय, दादासाहेब गेलं ना तेव्हाच ही सगळी प्रॉपर्टी विरूच्या नावावर झाली या. आणि तीच संपत्ती काकींना त्यांच्या नावावर करता येईना. हीच तर अडचण आहे. ती कशी करून घ्यायसाठी यासाठी ती प्रयत्न करते या. त्यांना यासाठी दोनच पर्याय आहे. एकतर विरू नंतर ती पृथ्वीच्या नावावर होणार, नाहीतर विरूनं ती त्यांच्या नावावर करून द्यायची. आता विरूचं लग्न झालं त्यामुळे पहिला पर्याय संपलाच. आणि आता दुसरा राहिला पर्याय एकच. म्हणून ती त्याच्याशी गोड बोलून, त्याला फसवून, काय बी करून ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतात. आणि आई साहेबाचं सगळं दागिनं, सगळं महत्वाचं ऐवज
काकींनी कुठं ठेवल्या त्यांची त्यांना माहिती, आणि ही दोघं बी त्यांना काय सुद्धा विचारत नाही. मामा, तुम्ही काय बी काळजी करू नका. सगळं काही पहिल्यासारखं होईल. माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या सासूचा हक्क मी त्यांना मिळवून देणारच.